शाबर विद्या हे चुकीच्या पद्धतीने वापरल्यास काय परिणाम होता? तर काही इंस्टाग्रामवर बाबा झाले फक्त नाथ संप्रदायामध्ये. म्हणजे त्या बाबाचं म्हणणं असं आहे, माझ्या लोकांना फरक पडला नाही तरी चालेल, पण माझ्या 2 रील्स रोज इंस्टाग्रामला गेलं तर मी बाबा. इंस्टाग्राममुळे झालेले बाबा आहे महाराज. त्याग नाही, काय नाही, काही नाही. महाराज नादीजनी कोणी घालू शकत नाही. त्याला त्याला संन्यास लागतो महाराज. आणि संन्यासी माणसाने शैली सुंगी घालावी. नाथ साधकांना अमर मानलं जातं यामध्ये काय कारण? मच्छिंद्रनाथ महाराजांनी एक महाकाय तंत्र निर्माण केलं, ज्याचं नाव होतं शाबरी तंत्र. आणि जे अवैध झालं त्याचे मंत्र हे नाथ महाराजांनाच अवगत झाले. एखादा म्हणून शाबरी मंत्राच्या साधनेने मला भैरवजीचं दर्शन झालं, ते सत्य असतं. शाबरी मंत्राच्याद्वारे मला एखाद्या शक्तीचं दर्शन झालं, ते सत्य असतं. मग ते म्हणजे शाबरी मंत्र जरा देव प्राप्तच झाला मला डायरेक्ट असं नसतं. म्हणजे काय झालं, नाथ संप्रदायाचं मूळ कार्य काय होतं, धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचं होतं, पण धर्माचं रक्षण करणे पण होतं महाराज. जो फक्त साधक आहे आणि जिने फक्त साधना केली त्यांनी ब्रह्मदेवापासून शिव भगवान विष्णू युद्धामध्ये हरवले. हे काय शक्य झालं? मग हे जाणण्यासाठी म्हणजे इंद्रदेव हे त्यांच्या बृहस्पती नावाच्या गुरूंकडे गेले, बृहस्पती ऋषींकडे. नाथ संप्रदायामध्ये गुरु एकच होतो महाराज. गुरु हा एकच होतो. गुरु हा गडी नाही होत. हा दीक्षा मात्र 5 येऊ शकतात. दीक्षा म्हणजे काय, एकाच गुरुकडून 5 दीक्षा घेतल्या तरी चालतात. आमच्या संप्रदायामध्ये 5 दीक्षा होतात. पहिली होती नामदीक्षा,